नमस्कार, माझं नाव साई मुकेश कारोडकर. माझं वय 14 वर्ष. मी एक पात्री नाटक सादर करीत आहे. माझ्या एक पात्रीचं नाव पुस्तक आणि मोबाईल. मी मोबाईल. तुम्ही तर मला ओळखलंच असेल का? तसा मी फेमस आहे ना. मी सतत तुमच्या सोबत असतो, जेवताना झोपताना सतत. मला कुठल्या गोष्टीचं वाईट वाटत नाही. हां, पण एका गोष्टीचा मात्र खूप त्रास होतो. ती म्हणजे तुमची बोटं आहे ना, ती मला सतत टोचत असतात ना, त्याचा. मी पुस्तक, तुम्ही तर मला हातातही घेत नाही, फक्त गरजेपुरता वापर करता. जेव्हा परीक्षा असते तेव्हा. अरे, तुम्ही जर मला वाचाल तर तुम्हाला ज्ञान भेटेल, तुम्हाला शिकायला नवीन नवीन गोष्ट भेटेल. पण जर तुम्ही या मोबाईलचा वापर करत राहाल तर तुमच्या डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो, तुमच्या डोक्यावर परिणाम होऊ शकतो. व तुम्ही जर मला वापरला तर तुम्हाला परीक्षेत चांगले गुणही भेटतील. मला वाचल्याने तुमचं नुकसान नाही तर फायदाच आहे. हो, याचं म्हणणे तेवढंच खरं. पण आता डिजिटल यूज चालू झाला आहे. आता सगळे ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन होमवर्क, ऑनलाईन एक्स्ट्रा क्लासेस, हे सगळं काही आता ऑनलाईन व्हायला लागले. आणि या सगळ्या गोष्टींसाठी गरज फक्त मोबाईलची लागते. काय पुस्तकाची लागते नाही ना. गरज ती फक्त माझी लागते. पुस्तकाचाही वापर केला पाहिजे. हो, मोबाईल जे बोलतोय तेही खरं आहे. आता ऑनलाईन क्लासेस चालू झाले आहे, मुलं ऑनलाईन अभ्यास करतात, अजून भरपूर काही ऑनलाईन ते करतात. फॉर एक्झाम्पल झाले क्लासेस झाले त्यांचे, असे इतर क्लासेसही ते ऑनलाईनही करतात. पण ही मुलं सतत मोबाईल पाहत राहतात आणि त्या मोबाईलमध्ये नुसते गेमच खेळत राहतात. कधी ना पुस्तकाला हात लावत ना काय करत. कधी बाहेर खेळायलाही जात नाही. आता बाहेर जर ते खेळायला गेले तर त्यांचं शारीरिक व्यायाम होईल, ते तंदुरुस्त राहतील, ते थकतील, थकल्यावर त्यांना जास्त जेवतील. पण हा मोबाईल आल्यापासून ना कोणी बाहेर खेळायला जाते ना कोणी एकत्र येऊन भेटते. जर कोणाला एकमेकांशी बोलायचं असेल तर ते व्हिडिओ कॉल, फोन कॉल अशा माध्यमातून ते एकमेकांशी संपर्क करतात. पण आधीच्या काळातले लोक असे नव्हते. ते यायचे, भेटायचे आणि जायचे. पण आजकालची पोरं ही ना अभ्यास नीट करत आहे, नुसता मोबाईलच्या मागे लागले ना, बाहेर जाऊन काही शारीरिक गेम खेळत आहे. खेळायला गेलो तर किती गेम आहे. खो खो झाले, कबड्डी झाले, हे सगळे आपल्या शरीरासाठीच तर आहे. पण हा मोबाईल आल्यापासून कोणी त्या गेम खेळत नाही. नुसते ते मोबाईलमधले गेम खेळतात, व्हिडिओ गेम, हे सगळे गेम ते सतत खेळत राहतात. माझं सगळ्यांना एवढंच म्हणणं आहे की तुम्ही मोबाईलचा वापर करा, पण कामापुरती करा व पुस्तकाचा वापर जास्त करा. कारण जर तुम्ही जेवढं पुस्तक वाचाल तेवढं तुम्हाला ज्ञान भेटेल. पण जर तुम्ही जेवढं मोबाईल बघाल तेवढं तुमचं ज्ञानही कमी होईल व तुमच्या शरीराचं नुकसानही होईल. तुम्हाला चष्मा लागू शकतो व या लहान लहान वयात कितीतरी मुलांना चष्मा लागलाय. रिझन काय? तर या मोबाईलमुळे, याच्या स्क्रीनमुळे. या सगळ्या गोष्टीचं कारण हा मोबाईल आहे. तर माझं सगळ्यांना म्हणणं एवढंच आहे की मोबाईलशी जरा दूर राहा व त्याचा फक्त कामापुरती वापर करा. आणि मोबाईल आहे त्याला जरा थोड्या वेळसाठी बाजूला ठेवा व हातात पुस्तक घ्या. पुस्तक वाचा, तुमचं ज्ञान वाढेल व तुम्हाला शिकण्यासारखं अजून भरपूर काही आहे. व तुम्ही चित्रकला करू शकता, अजून भरपूर काही आहे पुस्तकामध्ये. मोबाईलमध्ये वेळ घालवण्यापेक्षा त्या पुस्तकामध्ये घालवा. कारण तुमचं भविष्य हे पुस्तकानेच लिहिलंय, त्या मोबाईलने नाही. तर माझं सगळ्यांना हीच विनंती आहे की मोबाईल कमी करा व पुस्तक घ्या. पुस्तकाचा वापर जास्त करा व मोबाईलचा वापर कमी करा. तू काय बोलतोय माझ्याबद्दल? माझा वापर कमी करा? अरे, माझा वापर कमी केला ना, यात तुमचं नुकसान आहे. नुकसान सांगू काय? तुम्ही ना एकमेकांशी फोनवर बोलू शकता, एकमेकांशी व्हिडिओ कॉल करू शकता. व जर तुम्हाला जेव्हा बोर होतं ना, तेव्हा तुम्ही इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, यूट्यूब, फेसबुक हे जे ॲप्लिकेशन बघतात हे तुम्हाला नाही भेटणार व तुम्हाला प्रचंड बोर होईल. आणि माझा वापर कराल तर तुमचं नुकसान आहे, पण जास्त करू नका.
कामापुरती करा. आता हे आजकाल जे ऑनलाईन क्लासेस झाले आहे हे सगळं मुलांच्या फायद्यांसाठी आहे व मुलं याचा जास्त वापर करतात, मोबाईलचा जास्त वापर करतात व त्यांच्यात गेम डाउनलोड करतात व असे भरपूर प्रकार आहेत जे ते मोबाईलमध्ये यूज करतात. व माझंही एवढंच म्हणणं आहे की माझा वापर कमी करा व कामापुरती करा व पुस्तकाचाही वापर करा, कारण पुस्तकाने आज भरपूर जणांना मोठं केले. आज जे लोक इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, पोलीस झाले, अजून भरपूर काही झाले ते या पुस्तकामुळे झाले. आणि मला बघून जे पोरं नुसते मोबाईल गेम सगळं खेळत राहतात त्यांनी आपलं आयुष्य गमावून बसले, त्यांनी त्यांचं भविष्य खराब केलंय. धन्यवाद.